नमस्कार, अविजाई पाककृतीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. हा आहे माझा अवी. त्याला होममेड सॅरेलॅक खूप आवडतं. तो खूप आवडीने खातो. म्हणूनच ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. आता आपण साहित्य बघून घेऊ. आपल्याला मूग डाळ, मसूर डाळ, काजू बदाम, ओट्स, तीळ, मखाणा, त्यानंतर तूर डाळ, जिरे, तांदूळ, चना डाळ या प्रकारचे साहित्य लागणार. 1 ग्लास तांदूळ आणि अर्धा वाटी डाळी घेतलेल्या आहेत सर्वप्रथम आपण डाळ आणि तांदूळ एका भांड्यात काढून घेऊया. डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया. धुतलेले डाळ आणि तांदूळ एका परातीत कपडा टाकून त्यामध्ये मी पसरवून घेत आहे. ते वाळत घालायचे आहे. तुम्ही फॅनखालीही टाकू शकतात. मी हे बाहेर वाळत घालत आहे. डाळ आणि तांदूळ सुकलेले आहे. ते आता आपण भाजण्यासाठी घेऊन जाऊया. सर्वप्रथम डाळ आणि तांदूळ आपण छान भाजून घेऊ. त्यातील पाण्याचा ओलावा नाहीसा होईल. मग एक एक करून आपण सर्व सामान भाजून घेणार आहोत. मखाणा रोस्ट करण्यासाठी 2 चमचे तुपामध्ये ते मखाणे रोस्ट करायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता सर्व साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून दळायचं आहे. छान अशी पावडर रेडी आहे होममेड सॅरेलॅकची. ती मस्त हवाबंद डब्यामध्ये आपण किंवा छान बरणीमध्ये तुम्ही पॅक करून ठेवू शकता जास्त काळ टिकण्यासाठी. आपण आता सॅरेलॅक बनवून घेऊ. 1 ते 1.5 कप पाण्यामध्ये 3 ते 4 चमचे सॅरेलॅक पावडर टाकून घेऊ. बाळ जर 1 वर्षाच्या पुढे असेल तरच थोडंसं मीठ वापरा चवीपुरती आणि छान असं शिजवून घेऊ. बघा तर आपलं सॅरेलॅक रेडी आहे. हे सॅरेलॅक आपण 6 महिन्याच्या पुढील बाळांसाठी देऊ शकतो. अगदी पौष्टिक आहे, घरगुती आहे. हे सॅरेलॅक आता मी अवीला खाऊ घालते. बघू त्याला कसं वाटतं. कसं झालं आहे रे सॅरेलॅक? आवडलं तुला? छान आहे. तुला छान जमत नाही आहे का? छान आहे, छान आहे. अशाच नवनवीन आणि पौष्टिक व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही अविजाई पाककृती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या इंस्टाग्राम पेजलाही फॉलो नक्की करा. धन्यवाद.